हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. अजित डायनिंग टेबलजवळ उभा असतो. तेवढ्यात माया येते. अजित मायाला आवाज देतो, पण माया त्याचं एकही शब्द न ऐकता सरळ चालली जाते. तेव्हा अजित मनाशी बोलत असतो की काय चाललं आहे अजित, तुझी बायको तुझ्यासमोर तुझ्या भावाशी गुलुगुलू बोलते. अजित तुझी बायकोवर कंट्रोल ठेवता नाही येते. अजित तुला काय झालं आहे? तेव्हा अजित चिडचिड करत असतो. तेवढ्यात अथर्व वरच्या त्याच्या रूममधून खाली येतो. खाली येऊन तो बाहेर चालला जातो. तेव्हा अजित डोळे पुसतो आणि पुन्हा बघतो. पुन्हा तो अथर्वला नीट निरखून बघतो आणि बोलतो की हे काय चालू आहे? आत्ता अजित मायासोबत बोलत होता. माया माझ्यासमोरून आतमध्ये आली आणि अजित जर बाहेर अथर्व जर बाहेर मायासोबत बोलत होता तर अथर्व वरतून खाली कसा आला? काय चाललं आहे अजित तुझ्यासोबत? अथर्व बाहेर पण आहे आणि वरतून पण खाली येतो आहे, काय चाललं आहे? तेव्हा अजित प्रश्नामध्ये पडतो. तिकडे मीरा किचनमध्ये असते. तिथे किचनमध्ये अथर्व येतो आणि अथर्व बोलतो की ते वेदाचे काही फोटोज आले होते, ते तुला दाखवायचे होते. फॉरवर्ड केले मी पण तू बघितले नाहीस. तेव्हा मीरा बोलते की राहिलं असेल. तेव्हा अथर्व ते फोटो काढून तिला दाखवत असतो. तेवढं तिथे अंबिका येते. अंबिका बोलते की मीरा ऐक ना, अथर्वना विचार की तुम्ही मायाशी बाहेर काय बोलत होते म्हणून. तेव्हा मीरा थोडी शॉक होते. तेव्हा अंबिकाला थोडं शंका आलेली असते, कारण की नर्मदा आणि मायामध्ये याबद्दल काही बोलणं होत नाही आहे. तेव्हा मीरा ती बोलते की बघ मीरा विचार, कारण की मी सिरियस आहे. तेव्हा कारण की ते दोघं काहीतरी सिरियसली बोलत होते आणि मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. तेवढ्यात मीराकडे अथर्वचं लक्ष मीराकडे जातं. मीरा वेगळ्याच धुंदीत असते, त्याच्यामुळे अथर्वला थोडंसं डोक्यात असतंच की मीरा तिच्या धुंदीत असते म्हणून. तेव्हा अथर्व मीराकडे बघतच असतो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा ते तुझ्याकडे बघतायत. तेव्हा मीरा असं सावसूत होते आणि बोलते की तुम्ही मायाशी बोलत होतात. तेव्हा अथर्व बोलतो की हो, काय प्रॉब्लेम, असं काहीतरी बोलतो आणि पटकन तिथून चालला जातो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, पण अथर्वला मीराचा आता हळूहळू राग यायला लागला आहे. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तुला वाईट वाटू नये म्हणून एक गोष्ट मी सांगितली नव्हती. तेव्हा मीरा बोलते की काय? तेव्हा अंबिका बोलते की मीरा अथर्वनी अगं मायाचा हात धरला होता. इकडे अजित, नर्मदा आणि दामोदर मायाला विचारत असतात की तू काय करते, कुठे जातेस, काही सांगत नाही म्हणून. तेव्हा ते तिच्यावर चिडचिड करत असतात. तेव्हा अजितही बोलतो की मॉम ही अथर्वशी काय बोलत असते. मॉम हे मला नाही आवडते. ही माझी बायको आहे ना. आणि तो तिला बोलत असतो की माया तू माझी बायको आहेस, ट्रीट मी लाईक दॅट. तेव्हा माया काही बोलत नाही. तेव्हा नर्मदाही बोलत असते की माया तुझ्यावर उपकार केलेत आम्ही आणि तुला ह्या घरची सून बनवून घेतलं आहेस, तू अजितची बायको आहेस ना. तेव्हा दामोदर बोलतो की तुला जर पटत नसेल ना तर अजितला डिवोर्स दे आणि चालती हो या इथून. तेव्हा अजित बोलतो की थांबा डॅड, मॉम, एवढा डिवोर्सचा विचार लगेच नको. तेव्हा माया चिडून बोलते की शांत बसा तुम्ही सगळे, मला काय करायचं काय नाही ते मी बघेन. काय डिवोर्स द्यायचा की नाही द्यायचा, कोणासोबत राहायचं काय करायचं हे माझं बघेल, तुम्ही नाही. तुम्ही मला कोण विचारणार आहे, असं म्हणून माया तनफन करत चालली जाते. इकडे माया बाहेर निघून आल्यावर तिला बाहेर कालकाया दिसतो. ती अथर्व समजून त्याच्याकडे जातो. तेव्हा कालकाया बोलतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू जे कन्फेस केलं आहे ते कदाचित खरं निघालं तर. इकडे माया कालकायाजवळ येते. तेव्हा अथर्वला ती समजावून सांगत असते. तेव्हा अथर्व म्हणजे कालकाया बोलतो की माझा तुझ्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तेव्हा माया सांगते की अथर्व माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. जेव्हापासून मीरा घरात आली तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. अथर्व माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माया त्याच्या प्रेमाची कबुलीही देते. अथर्वला मीराविषयी भरवत असते की तिच्यामुळेच सगळ्या गोष्टी होत आहेत. आपण एक काम करूया, ती जर बाहेर गेली ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील, म्हणून ती मीराला बाहेर काढण्याचाही सल्ला देते. आणि त्यावर कालकाया तिच्याशी स्माईलही करतो. तेवढ्यात मीरा आणि अंबिका अथर्वला आणि मायाला बोलताना एकत्र बघतात. मीराला कालकाया अथर्व वाटत असतो, त्यामुळे त्या दोघी खूप जास्त घाबरतात. मीरा रडत असते. तेव्हा ती बोलते की ताई, वेदाचे बाबा मला सांगून गेले होते की मी दादासाहेबांना भेटायला जातो आहे आणि ते इथे मायाशी बोलत आहेत. मला वाटलं ते मायाला घराबाहेर काढण्याबद्दल बोलत असतील, पण हे तर तिला रोज बोलतात. एवढ्याच मंजिरी तिकडनं मागे येते. मंजिरीला खूप आनंद होतो की मीराच्या मनात अथर्व आणि मायाबद्दल गैरसमज झाला आहे हे बघून. माया इकडे अथर्वला हेही सांगते की माझं अजितचं लग्न झालेलं नाही, ड्रामा आहे हा. इकडे अथर्व दादासाहेबांसोबत ऑफिसच्या कामाबद्दल बोलत असतो. अथर्व जायला निघतो तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि मंजिरी अथर्वला बोलण्यात गुंग ठेवते.
तेव्हा मंजिरी अथर्वला मुद्दामच बोलते की काय रे तू माझ्याशी बोलतच नाही. मीराशी बोलतो, कामाविषयी बोलतो आणि आईशी. तेव्हा ती त्याच्यात बोलण्यात गुंग ठेवते आणि बोलते की मनात बोलते की अथर्व तू माझ्याशी गप्पा मारत बस, म्हणजे तिकडे मीराला असं वाटत राहील की अथर्व अजून मायाशीच बोलतो आहे. इकडे मीरा वाट बघत असते अथर्वची. अथर्व येतो तेव्हा मीरा सरळच प्रश्न विचारते. अंबिकाही असते की अथर्वला विचारते की वेदाचे बाबा तुमचं मायासोबत काय सुरू आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय काय म्हणतेस तू. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही तिच्याशी काय बोलत होतात. तेव्हा अथर्व बोललो मी. मग ठीक आहे काय झालं त्यात. तेव्हा अथर्व कबडकडे जातो आणि बोलतो की एकतर काम चालू असताना ती मीरा मायासमोर आली डोळ्यासमोर, मग काय करणार आहे माणूस एखादं. तेव्हा मीराला काही कळतच नसतं. तेव्हा अंबिका बोलते की अथर्व असे काय वागतायत. तेव्हा अथर्व सरळ त्याच्या जागेवर जाऊन झोपून घेतो. इकडे मीरा अथर्वला विचारते, जेव्हा अथर्व तिला बोलतो की डोकं आहे ना तुझं, काय बोलतेस तू. तेव्हा मीरा बोलते की आहे आणि तेच डोकं वापरून मी तुम्हाला विचारले, मला उत्तर हवं आहे, काय चाललं आहे तुमचं. इकडे मंजिरी रात्री विचारात पडलेली असते, कारण की तिला भीती असते की अंबिकानेही कालकायाला अथर्वच्या रूपात बघितले आणि पण तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिच्याकडे शक्ती आहे, ती क्षुल्लक जरी असली तरीही मला तिच्याकडे तिने काही गडबड करू नये म्हणून मला तिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. ती अंबिका सध्या सत्य शोधायच्या मागे आणि ती नक्कीच या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व त्याचं ऑफिसचं काम करत बसलेला असतो. तेव्हा मीरा येते आणि बोलते की वेदाचे बाबा डायनिंग टेबलवर या ना, नाश्ता करायचा आहे. तेव्हा अथर्व बोलतो की नाही नको मला भूक नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की अहो असं काय करतायत, गोळ्या घ्यायच्या ना तुम्हाला. तेव्हा अथर्व ठीक आहे म्हणतो. तेवढं तिकडनं अंबिका येते आणि अंबिका विचारते की मीरा तुमच्या दोघांमध्ये काही बोलणं झालं का मायाबद्दल. तेव्हा मीरा तिला खुणवते की नाही म्हणून. तेवढ्या तिकडनं माया तिथे समोर उभं राहते आणि अथर्वला खुणवते की बाहेर ये म्हणून. पण हे अंबिका आणि मीरा बघते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा ही माया ना माझ्या डोक्यात जायला लागली मी बघते तिचं काय करायचं ते. तेव्हा अंबिका तिथून चालली जाते आणि मायाही चालली जाते. तेव्हा मीराचं लक्ष पूर्ण तिच्याकडे असतं की हिने खुणवलं आहे म्हणून. तेव्हा मीरा अथर्वकडे बघत असते. अथर्वही मीराकडे बघतो आणि उठतो. तेव्हा तिकडनं मंजिरी येते. मीरा अथर्वकडे शंकेने बघत असते. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की मला यायला उशीर झाला वाटतं, काहीतरी गडबड झाली आहे, मायाने काहीतरी आगाऊपणा केलेला आहे वाटतं. आणि अंबिका कुठे, अंबिकाही ती दिसत नाही आहे. मला या अंबिकावर लक्ष ठेवायला पाहिजे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.